नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू अवर चॅनल ऋषी ब्लॉग्स. फायनली तो दिवस आला आहे ज्या दिवशी आपला ब्लॉग अपलोड होतो आहे. आय डोंट नो मी व्हिडिओ शूट करतो आहे, कधी अपलोड होईल काय होईल, पण नक्की अपलोड होईल 100%. तर फायनली आपली एक केरळला ट्रिप चालली आहे. काका काकू मी आणि अच्युदादा सगळं बॅगपॅक झाली आहे. ट्रॉली बॅग, केबिन बॅग, ड्रोनची बॅग आणि ही आपली छोटी वाली बॅग. तर आता इथून मी ट्रेनने काकांकडे चाललो आहे मुंबईला. मग तिथून 11 तारखेला म्हणजे 11 डिसेंबरला पहाटे आपली 5ची फ्लाईट आहे. तर माझा फ्लाईटमध्ये बसायचा पहिला एक्सपिरियन्स राहील. लेट्स सी कसं होतं आहे, काय होतं आहे. आता मी ट्रेनने जातो आहे मुंबईला. आपली जनशताब्दी आहे 12:45 सो स्ट्रेट येऊन आपण 4:30 वाजले पोचलो आहे आणि आता आराम करायचा आहे. आणि आपल्याला रात्री 12ला निघायचं आहे एअरपोर्टसाठी. 5ला फ्लाईट आहे बरोबर. काकूने थोडा केक दिला आहे, आपण तो केक खाऊ. तुम्हाला बघायचं ठीक आहे, दाखवतो बघा. बॅग नंबर 1, बॅग नंबर 2, बॅग नंबर 3. हे आमचे मोठे बंधू अच्युतम कुलथे. नुसत्या बॅगाच बॅगा झाल्या. आईस हाऊ दिस. फायनली एअरपोर्टवर पोहोचलो आहे. फुल एक्सायटेड आहे मी तर भाई. पहिल्यांदा एरोप्लेनमध्ये बसणार आहे. काहीतरी असं आयुष्यात चांगलं घडणार आहे. आमचा रीलचा स्क्वॉड आहे ना, महेश तल्ले. गाईज आय मिस यू. कोकण ट्रिपला नाही आलो मी. नेक्स्ट टाइम आपण 100% जाऊ. पण आपण केरलाची सिरीज बघा, तुम्ही ब्लॉग बघा. तुम्ही पण मला मिस करा, मी पण तुम्हाला मिस करेल. चला लेट्स सी. आमची काकू आणि मी पहिल्यांदा इमानात बसतोय गाईस. काकू किती मजा येणार आहे. डीजी यात्रेवर आम्ही ऑलरेडी बोर्डिंग पास ॲक्सेस झालेला म्हणून आपल्याला सिक्युरिटी दिसन्स फास्टमध्ये एंट्री व्हाई. छंद काळा छंद ना बॉईस. काहीच थंडी नाही भाई, काहीच थंडी नाही. म्हणजे लिटरली नाशिक आणि इथं काहीच थंडी नाही. शिवाबाने आम्हाला ते डीजी यात्रेचं शिकवलं. आमचे तिघांची ID स्कॅन झाली, काका काकू आणि मी. आणि दादाचं स्कॅन झालं. काहीतरी टेक्निकल एरर आहे तो मग आता तिकडून येतोय. ID दाखवून येतोय तो. लेट्स वेट फॉर हिम गाईज. त्याच्यामुळे ट्रिप झाली आणि तोच नाही. फ्लाईट है एअर इंडिया की थोडी थोडी फटी एअर इंडिया का साईड नाही. ठीक आहे गाईज, इंडिगो से ज़्यादा फट रही है अभी. सगळे सिक्युरिटी चेक्स सक्सेसफुली पार झालेत. आता फक्त राहिले ते आपलं प्लेनमध्ये बसायचं काम. कसं वाटतंय फर्स्ट टाइम? मस्त वाटतंय. अजून तर भाई फुल ट्रिप एन्जॉय. चलो गाईस, थोड्या वेळात भेटूया. विमाने के इतने करीब हूँ. सी ऑन माय राइट इंडिगोचं आहे भाई. एअर इंडिया. पहिला पाऊल
भाई राइट पाय पहिले राइट. 4-3 पर हमारे स्टार अलायंस सदस्यों का भी हार्दिक स्वागत है. हमारा कोचिन तक का उड़ान समय 1 घंटे 30 मिनट रहेगा. This is your seat belt. To fasten, insert the metal tip into the buckle and tighten by pulling the strap. To unfasten, lift the flap and pull the ends apart. If there is a loss of cabin pressure, Guys. oxygen mask will deploy from the panels above you. Pull the oxygen mask towards you, cover your nose and mouth and breathe normally. Make sure your mask is secured properly before assisting others. There are 8 emergency exits on this. और हमारे प्रोडक्ट्स और सर्विसेज को बेहतर बनाने में हमारा साथ दें. हमारे साथ यात्रा करने के लिए आप सभी का धन्यवाद. हमें आशा है to Cochin International Airport where the outside temperature is 22 degrees Celsius. थँक्यू. सकाळचे वाजले 7 आणि आपण पोहोचलो आहे कोची एअरपोर्ट. तर आता थोड्याच वेळात आपला कॅबवाला दादा येईल. आपण डायरेक्ट 5-6 दिवसासाठी कॅब बुक करून घेतली आहे. म्हणजे तोच आपल्याला सगळं जेवढे पण इथले टुरिस्ट प्लेसेस आहे सगळं तो आपल्याला एक्सप्लोर करायला देईल. तर आता येईल थोड्या वेळात तो आणि बसलो तोपर्यंत माउंट एरियामध्ये कसं हँडसम आहे ना. चला भेटूया थोड्या वेळात. Complete full day is there. In Fort Kochi, maximum it will take 1.5 hours. फ्रेश वगैरे झालो आहे. आम्ही बुकिंग कुठून केलं आहे booking.com वरून होमस्टे बुक केला आहे. इथे पर नाईट काहीतरी 1700 आहे जर तुम्ही booking.com थ्रू गेलात तर. आणि इफ यू कम डायरेक्टली तर काहीतरी 1600 तुम्हाला पडेल. होमस्टे इकडे ऑलमोस्ट सगळं स्टेज असेच आहेत. होमस्टेज आहेत ते खाली राहतात आणि वरती त्यांनी रूम्स काढले. मस्त आहे. मी थोड्या वेळाने येईल तेव्हा तुम्हाला टूर देईल. आता आम्ही इथून चाललो फिरायला. म्हणजे आम्ही जिथे रूम घेतला तिथे जवळपास जेवढे पण एरियाज आहेत तेवढे एक्सप्लोअर करूया. आज तर इथे स्टे आणि उद्या सांगेल. मे बी व्लॉग मोठा होईल तर आपण 2 किंवा 3 पार्टमध्ये अपलोड करायचा प्रयत्न करू. कसा दिसतोय मी मला तेवढंच सांगा यार गाईस. खूप ऊन आहे इथे. तुम्ही येत असाल तर कॅप कॅरी करा, सनग्लासेस कॅरी करा. येस 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 थँक्यू.
त्या जागेवर व्हिजिट झालं आहे आमचं. फर्स्ट प्लेस वी एक्सप्लोर दॅट वॉज परदेशी सिनेगॉग ना, राईट? ओके. सो आता इथून ही जी स्ट्रीट आहे त्याला जीव स्ट्रीट बोलता ना रे? जीव टाउन. पण हा नाही नाही तो वाला आहे, हे सेमच एरिया आहे. जीव टाउन इज द प्लेस वी आर स्टँडिंग. इट्स सिमिलर, म्हणजे गोवा टाईपच वाईब आहे. गोवा आणि याच्यात नो फरक. मित्रांनो, आता चाललो आहे जेवायला. कालपासून असं फ्लाईट होती, आराम कोणाचा झालेला नाही, सगळे एक्झॉस्ट झाले. आणि आज पण ऑलमोस्ट आपण खूप प्लेसेस कवर केल्यात, जसं की परदेशी काहीतरी आहे, आय डोंट नो, मला लक्षात पण नाही राहते नाव. जू रोड, त्याच्यानंतर परदेशी, सिनेगॉग असं काहीतरी आहे. त्याच्यानंतर अजून काय होतं, डच पॅलेस. त्याच्यानंतर इकडे आपण इथं चर्चमध्ये पण गेलो, चर्चचं नाव माझं लक्षात राहिलं. त्याच्यानंतर आपण वॉटर मेट्रोमधून एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनला गेलो आणि घरी येऊन म्हणजे रूममध्ये येऊन फायनली फ्रेश वगैरे झालं आणि आता जेवायला चाललो आहे. मस्त असं पायी फिरत चाललो. तिथे एक जवळच हॉटेल आहे, तिथे बघू आता काय भेटतं आहे खायला आणि मग डिनर करूयात आणि मग उद्या मुन्नारला जायचं आपल्याला. लेट्स सी.